नमस्कार. आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. आपले हिंदू धर्मात आणि शास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाचे एक विशेष सांगणे आहे. त्यापैकी गुरुवार आणि भगवान श्री विष्णूचा आणि शुक्रवार हा साक्षात लक्ष्मीचा आणि समृद्धीचा दिवस मानला जातो. जर या दोन दिवशी आपल्या घरात प्रसन्न वातावरण असेल, योग्य नियम पाळले गेले तर घरामध्ये कधीही अन्नाची किंवा धनाची कमी पडत नाही. परंतु या गोष्टीकडे केवळ पैसा मिळण्याचा उपाय पाहू नका. आपल्या घरातील आणि काही परंपरा, श्रद्धा प्रसन्न वातावरणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे आज आपण 15 गोष्टीच्या पारंपरिक मान्यता पाहून घेणार आहोत आणि त्यातील काही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात कशा उपयोगी पडणार आहे तेही आपण पाहणार आहोत. चला तर मग सविस्तर पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1. गुरुवार आणि शुक्रवारी केस नखे कापू नये. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार गुरुवार आणि शुक्रवार ह्या दिवशी केस कापणे, नखे कापणे किंवा दाढी गुरुवारचा संबंध ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे दिवशी केस किंवा नखे कापल्याने ग्रह कमजोर होतो आणि मुलांच्या प्रगतीवर आणि घरातील आर्थिक स्थितीवर होऊ शकतो अशी मान्यता म्हणून आपले मोठे वडीलधारी माणसे म्हणतात. 2. गुरुवार कपडे किंवा लादी धुणे टाळावे. पारंपरिकनुसार गुरुवारी मोठ्या प्रमाणात कपडे धुणे, मिठाच्या पाण्याचा पोछा मारणे टाळावे. सांगितले आहे की केल्याने घरातील ईशान्य दिशेची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते आणि घरातील समृद्धीवर वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे. त्यामुळे गुरुवारी घरचा स्वच्छता करताना गोष्ट लक्षात ठेवावी. 3. झाडू खरेदी करण्यासाठी वर्ज्य दिवस. गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी नवीन झाडू खरेदी आणि किंवा जुना झाडू घराबाहेर फेकणे टाळावे असे पारंपरिक मान्यता आहे. झाडूला लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे या दिवशी जुना झाडू घराबाहेर काढल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते असा समज आहे. म्हणून अनेक घरांमध्ये झाडू खरेदी करण्यासाठी किंवा जुना झाडू बदलण्यासाठी इतर दिवस निवडले जातात. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार सोडून झाडू विकत घेणे आणि जुना झाडू फेकून देणे टाळावे. 4. मुख्य दरवाजा हळदीचे पाणी शिंपडा. गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी तांब्याच्या पात्रात थोडे पाणी, चिमूटभर हळद टाकून पाणी मुख्य दरवाजात शिंपडावे. या सोप्या उपायाने घरात साक्षात लक्ष्मी विष्णूचा प्रवेश होतो. तसेच पारंपरिक पद्धत सांगितले जाते. हळद आणि शुभ मानली जाते आणि मुख्य दरवाजा हा घरात ऊर्जा आणि पाहुण्यांचा येण्याजाण्याचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते अशी श्रद्धा आहे. 5. गुरुवारी तुळशीला दुधाचे अर्घ्य देणे. गुरुवारी आणि शुक्रवारी तुळशी रोप पूजा पाण्यात थोडेसे दूध, कच्चे दूध तुळशीचे अर्पण करून परंपरा आहे. घरातील प्रकारे पितृदोष, वास्तुदोष नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. तुळशीला आपल्या धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तिची पूजा केल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहते. तुळशीची पूजा करताना तिची योग्य काळजी घेणे, आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 6. शुक्रवारी कापूर आणि लवंगाची धूप. शुक्रवारी संध्याकाळी 3 साजेच्या वेळी घरात देवपूजा करताना लवंग जाळून त्यात सुगंध संपूर्ण घरात फिरवाय परंपरा आहे. पाहण्याला मिळते की कापुराच्या सुवासाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि प्रसन्नता वाढते. असे धार्मिक मान्यतेने मानले जाते. नकारात्मक दूर होईल, सकारात्मक वातावरण निर्माण होते. परंतु श्रद्धेने उपाय केल्याने शुक्रवारच्या दिवशी करतात. 7. पैसे किंवा मीठ उसने देणे. ज्यात गुरुवार शुक्रवारी संध्याकाळी कोणाला मीठ, हळद, दूध उसने देऊ नये कशाही असेही मान्यता आहे. संध्याकाळी या वस्तू घराबाहेर पडल्यास समृद्धी आणि बरकत जोडली जाते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी वस्तू घराबाहेर दिल्यास घरातील बरकत कमी होते असे मानले जाते. म्हणून या 2 दिवशी संध्याकाळी वस्तू देणे टाळावे. परंपरा आहे घरामध्ये पाळली जाते. 8. गुरुवार पिवळ्या वस्तूचा वापर. गुरुवार हा बृहस्पती देव आणि गृहाशी संबंधित मानला जातो. गुरुवारी देवपूजा पिवळे फुलं, हळद, चण्याची डाळ वापरणे तर शुभ मानले जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने ग्रहाचा होते, सकारात्मकता वाढते आणि धार्मिक मान्यता आहे. म्हणून गुरुवारी पूजेचे पिवळ्या रंगाचा वापर करण्यास परंपरा आणि त्या ठिकाणी पाहायला मिळते. 9. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान. शुक्रवारी माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाचे संबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी भुकेलेल्या व्यक्तीला तांदूळ, गहू, साखर, पिठाई पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे दानाचा ग्रह मजबूत होतो, भौतिक सुखसोयी वाढतात. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा मानला जातो. ग्रहांशी अशी श्रद्धा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न किंवा आवश्यकता वस्तू देण्याची भावना जपावे. 10.
घरात खरकटी किंवा भांडे टाळावे. गुरुवार शुक्रवार या दिवशी विनाकारण वादविवाद, कर्कट आणि एकमेकांना रागवणे टाळावे असे सांगितले जाते. जिथे शांतता आणि गोडवा असतो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी घरात विनाकारण वादविवाद, कटकट किंवा एकमेकांवर रागावणे टाळावे असं सांगितले जाते. खरं तर घरातील शांतता ही फक्त गुरुवार शुक्रवारपुरते मर्यादित नसून प्रत्येक दिवशी जपण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून छोट्या गोष्टीवरून वाद वाढण्यापेक्षा एकमेकाशी प्रेमाने आणि समजूने बोलणे प्रयत्न करणे अधिक चांगले. 11. तिजोरी किंवा कपाटाची स्वच्छता. शुक्रवारी सकाळी पैशाचे कपाट किंवा तिजोरी स्वच्छ पुसून त्यामध्ये गुलाबाचे अत्तर लावावे. कापूस ठेवण्यासाठी एक पारंपरिक पद्धत सांगितली जाते. त्यामुळे कपाटात धन आकर्षक होते. तिजोरी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे धनाच्या आदराने प्रतीक मानले जाते व आर्थिक समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. मात्र तिजोरी स्वच्छ ठेवण्यावर पैसा योग्य नियोजन, बचत, अनावश्यक खर्च नियंत्रण ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. 12. रात्री खरकटी भांडी ठेवू नका. या 2 दिवशी रात्री स्वयंपाक करताना भांडी तशीच ठेवणे झोपून वास्तुशास्त्रात दोष मानले जाते. रात्री भांडी धुवून स्वयंपाकघर स्वच्छ पुसून ठेवावे असे वास्तुशास्त्रानुसार मान्यतानुसार सांगितले जाते. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे जोडले पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे रात्री भांडी स्वच्छ धुवून स्वयंपाकघर पुसून आणि व्यवस्थित आवरून ठेवावे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवातही स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणाने होते. 13. तुळशीच्या पानाविरुद्ध नियम. या 2 दिवशी तुळशीचे पाने तोडताना अत्यंत काळजी घ्यावी. विनाकारण किंवा अस्वच्छ हाताने पाने तोडू नये. धार्मिक परंपरेनुसार तुळशीला आपण पवित्र मानू असे तिचे पाने घेण्यासोबत तिचे झाडाची योग्य काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. गरजेपुरते पाने घ्यावीत आणि तुळशीचे रोप निरोगी राहील याची काळजी घ्यावी. 14. मुख्य दरवाजात तोरण लावणे. गुरुवारी या 2 दिवशी दरवाजात आंब्याचे किंवा अशोकाचे पाने ताजी शुभ मानले जाते. ताज्या पानाची तोरण घरात प्रवेशद्वारात सुंदर आणि प्रसन्न वाटते. धार्मिक मान्यतेनुसार असे सांगितले जाते घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि शुभ वातावरण निर्माण होते. सण उत्सवाच्या वेळी आपल्या घरात दारात तोरण लावण्यास सुंदर प्रथा आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. 15. कृतज्ञता करा. या 2 दिवशी देवासमोर हात जोडून आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी अशी धार्मिक परंपरा आहे. सकारात्मक विचार आणि विचार हाच सर्व उपाय पाळला जातो. आणि शेवटचा नियम आहे कृतज्ञता आणि प्रार्थना. आपल्याकडे जे काही आहे त्यावर देवाचे आभार माना. घरातील व्यक्तीशी प्रेमाने वागा. सकारात्मक विचार करा महत्त्वाचे आहे. कारण कोणतेही उपाय असो त्यासोबत आपली मेहनत, चांगले कर्म आणि चांगला योग्य प्रयत्न असतील तरच जीवनातील चांगले बदल घडण्याची दिशा मिळते. भाविकांनो, हे होते 15 वस्तू नियम गुरुवार आणि शुक्रवारचे. घरी कोणी काळजी घेतली तर आपल्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे धार्मिक वस्तू आणि आपल्या परंपराशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडले राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.